संध्याकाळचे वातावरण शांत आणि रोमॅन्टिक होते. जेवणाच्या टेबलावर एक मंद प्रकाश पडला आणि खोली उबदारपणे भरली होती. रिया स्वयंपाकघरातून सॅलडची प्लेट घेऊन बाहेर पडली. तिची चाल मंद होती. तिच्या शांत चेहऱ्यावर थोडासा संकोचही दिसत होता. जणू ती प्रत्येक पावलावर स्वतःवर नियंत्रण ठेवत होती. तिने प्लेट तिच्या नवरा राजकडे वाढवली आणि म्हणाली, "हे घ्या." राजने प्लेट घेत अनावधानाने तिच्या बोटांना स्पर्श केला. क्षणिक स्पर्श रियासाठी तो वादळ होता. तिचे संपूर्ण शरीर थरथर कापले. तिचे हृदय अचानक वेगाने धडधडू लागले. तिच्या हातून एक उबदार लाट वाहू लागली. ती तीच लाट होती जी तिने 3 वर्षांपासून आत अडकवून ठेवली होती. ती लाट जी तिच्या नवऱ्याच्या स्पर्शाचीच वाट पाहत होती. रियाने डोळे खाली केले. तिचे ओठ थरथरले. राजचा तीक्ष्ण आवाज ऐकू आला. ती एकही शब्द न बोलता त्या भावनेत हरवली. "अरे देवा, रिया, तू ही प्लेटही नीट धरू शकत नाहीस? किती मूर्ख आहेस तू." संपूर्ण खोली शांत झाली. रिया क्षणभर गोठली. तिच्या आत उठलेली थरथर क्षणात ती विसरून गेली. तिने कोणाकडेही मागे वळून पाहिले नाही. ती फक्त वळली आणि शांतपणे स्वयंपाकघराकडे चालत गेली. दार बंद होताच तिची पावले थबकली. ती सिंकजवळ उभी राहिली. नंतर हळूहळू खाली बसली. तिच्या डोळ्यातून एकामागून एक अश्रू वाहू लागले. त्यांच्या लग्नाला 3 वर्ष झाली, पण आजपर्यंत तिच्या पतीने तिला कधीही त्याच्या जवळ येऊ दिले नाही. रात्रीचा स्पर्श केला नाही. कोमलता नाही, फक्त अंतर आहे, फक्त थंडपणा आहे. आणि आज पुन्हा तोच अपमान. ती तिचे अश्रू पुसताना विचार करू लागली, मी प्रेमाच्या स्पर्शालाही पात्र नाही का? माझी तळमळ, माझी इच्छा, माझे दुःख आयुष्यभर माझ्या आत मरत राहतील का? स्वयंपाकघरातील शांततेत तिचे रडणे प्रतिध्वनित होत होते. 3 वर्षांपासून जगण्याचा प्रयत्न करत असलेल्या स्पर्शाची इच्छा तिच्या हातातून निसटून गेली होती. रिया तिचे अश्रू पुसत होती तेव्हा तिला स्वयंपाकघराच्या दारावर पावलांचा आवाज ऐकू आला. ती पटकन उभी राहिली, जेणेकरून कोणीही तिला रडताना पाहू नये. पण खूप उशीर झाला होता. तिचा दीर रमाकांत दाराशी उभा होता. त्याच्या डोळ्यात काळजी स्पष्ट दिसत होती. त्याने हाक मारली, "वहिनी, तू ठीक आहेस ना?" रियाने घाबरून उत्तर दिले, "हो, मी ठीक आहे." रमाकांत जवळ आला आणि गंभीर स्वरात म्हणाला, "भैया जे बोलले ते बरोबर नव्हतं. तुमच्या दोघांमध्ये सर्व काही ठीक आहे का? भैया इतका विचित्र का वागत होता?" रियाच्या हृदयात निर्माण झालेली वेदना पुन्हा वर आली. तिला असे वाटले की कोणीतरी तिने इतक्या वेळ लपवून ठेवलेल्या जखमेकडे पाहत आहे. ती भिंतीला टेकून हळूहळू उभी राहिली. तिच्या डोळ्यातून अश्रू येऊ लागले, पण ती शांतपणे म्हणाली, "काही नाही रमाकांत, माझा मूड खराब होता." रमाकांतने मान हलवली आणि म्हणाला, "वहिनी, मी लहान मूल नाहीये. सगळं स्पष्ट दिसत होतं. भैया तुला पाहतही नव्हता आणि तू तर होतीस." तो थांबला आणि जणू काही त्याचे शब्द निवडत होता. रियाचे हृदय घट्ट झाले. पहिल्यांदाच तिला कोणाच्या तरी डोळ्यात तिचे दुःख स्पष्टपणे दिसले होते. ती म्हणाली, "आमच्यात सर्व काही जसे दिसते तसे नाही." रमाकांत घाबरला. म्हणजे रियाचा आवाज अचानक थरथरला. ती हळुवारपणे म्हणाली, "3 वर्ष झाली रमाकांत, 3 वर्ष, आणि त्याने मला स्पर्शही केला नाही. एकदाही प्रेमाने नाही, एकदाही नवऱ्यासारखं नाही." रमाकांतचा श्वास थांबल्यासारखं वाटत होतं. त्याचा चेहरा अविश्वासाने भरला होता. रियाच्या डोळ्यात पुन्हा अश्रू आले. ती रडत म्हणाली, "मला माहीत नाही मी काय चूक केली आहे, पण दररोज असे वाटते की मी घरात नाही तर तुरुंगात राहत आहे." स्वयंपाकघरात एक खोल शांतता पसरली. रमाकांतशिवाय कोणीही त्या महिलेच्या हृदयाचे रडणे ऐकले नव्हते. रमाकांत जवळ आला आणि हळू आवाजात म्हणाला, "वहिनी, मी गेल्या 3 वर्षांपासून परदेशात शिकत आहे. मला घराबद्दल कधीच काहीच माहीत नव्हते. तू मलाही कधीच काहीही सांगितलेले नाहीस." तो क्षणभर तिच्याकडे पाहत राहिला. मग संकोचाने भरलेल्या पण खऱ्या काळजीने भरलेल्या आवाजात त्याने विचारले, "भैयाला दुसरे कोणी आवडते का?" तिच्या बोटांना थंडी वाजली. तिला असे वाटले की कोणीतरी तिची सर्वात मोठी भीती शब्दात उतरवली आहे. ती गुदमरलेल्या आवाजात म्हणाली, "मला माहीत नाही रमाकांत." आणि त्यासोबत ती डोके टेकवून उभी राहिली. रमाकांतने स्वयंपाकघरात निर्माण झालेली शांतता मोडली. तो पुढे सरकला आणि रियाच्या खांद्यावर हळुवारपणे हात ठेवला, पण अतिशय सावधपणे, जणू काही तिच्या आधीच तुटलेल्या आत्म्याला आणखी तडा जाऊ नये म्हणून. तो हळू आवाजात म्हणाला, "काळजी करू नकोस वहिनी, मी सत्य शोधून काढेल. भैया का बदलला आहे? तुमच्यात हे अंतर कशामुळे निर्माण झाले होते?" रियाने वर पाहिले. तिच्या डोळ्यात आशा आणि भीती दोन्ही दिसत होतं. रमाकांत पुढे म्हणाला, "मी भैयाशी याबद्दल बोलेल. जर काही गैरसमज असेल तर मी ते दूर करेन. आणि जर भैया तुम्हाला इतर कोणत्याही कारणाने दुखावत असेल तर मी तेही दूर करेन." रिया काहीच बोलू शकली नाही. तिच्या अश्रूंमध्ये थोडीशी सुटका होती, कारण तिला माहीत होतं की या घरात कोणीतरी तिचं दुःख समजत आहे. रमाकांतने क्षणभर तिच्याकडे पाहिले, मग हळुवारपणे म्हणाला,
तू एकटी नाहीस वहिनी, मी आता इथे आहे. आणि 3 वर्षात पहिल्यांदाच रियाला जाणवले की कोणीतरी तिचं दुःख ऐकत आहे. स्वयंपाकघरातून बाहेर पडताना रमाकांतची पावले मंदावली. रियाच्या अश्रूमधला ओलावा त्याच्या डोळ्यात आला. पण त्याच्या दुःखाचे ते एकमेव कारण नव्हते. त्याच्या हृदयातील एक खोल जुनी गाठ सुटू लागली. तो व्हरांड्याच्या कोपऱ्यात उभा राहिला. त्याला तो जुना लग्न सोहळा स्पष्टपणे आठवला. मंद दिवे, पाहुण्यांची गर्दी आणि त्यांच्यामध्ये रियाचा हसरा चेहरा. त्या दिवशीही त्याने ते दृश्य मनात साठवून ठेवले होते. कोणतेही स्पष्टीकरण न देता, कोणतीही अपेक्षा न करता, फक्त एक गोड अव्यक्त भावना. मग त्याच्या मनात एक हलकीशी वेदना निर्माण झाली. त्याला आठवलं की जेव्हा तो सुट्टीच्या काळात घरी आला होता तेव्हा त्याच्या पालकांनी त्याला सांगितले होते की राजचे लग्न ठरले आहे. सून खूप सुसंस्कृत आणि प्रेमळ होती. तिचे नाव रिया होतं. त्या क्षणी जणू त्याचे हृदय थांबले आहे असे वाटले. तीच मुलगी, तोच चेहरा, तेच हास्य, जे त्याला नेहमीच त्याच्या मनात हवे होतं. आज ती त्याच्या समोर त्याची वहिनी म्हणून उभा होती. रमाकांतने भिंतीवर डोकं टेकवलं. त्याच्या मनात एक वेदना होती, पण त्याला तक्रार करण्याचा अधिकार नव्हता. आता त्याच्यासमोर आणखी एक सत्य होतं की रियाला वेदना होत होत्या. ती एकटी होती आणि तिचे दुःख समजून घेणाऱ्या एका व्यक्तीशिवाय तो तिच्यासाठी कधीही काहीही होऊ शकत नव्हता. रमाकांतने एक दीर्घ श्वास घेतला आणि विचार केला, जे माझे नव्हते ते गमावण्याच्या लायकीचा मी नाही. पण माझ्या वहिनीच्या बाबतीत जे मी काही चुकीचे होत आहे ते दुरुस्त करण्याची जबाबदारी माझीच आहे. त्याच्या डोळ्यात एक दृढता परत आली. त्या डायनिंग हॉल घटनेनंतर घरातील वातावरण दिवसेंदिवस अस्वस्थच राहिले. रमाकांत त्याच्या भावाकडे शांतपणे पाहत होता. कधी त्याची नजर टाळत होता, कधी निराशेने सबबी सांगत होता. त्याला जाणवले की प्रकरण खूप खोलवर गेलं आहे आणि रिया दररोज अधिकाधिक तुटत चालली आहे. एके संध्याकाळी जेव्हा राज त्याच्या खोलीतून बाहेर पडला, त्याचा मोबाईल फोन तो लपवत होता. तेव्हाच रमाकांतचा संयम संपला. त्याने त्याच्या भावाचा फोन उचलला. स्क्रीन उघडीच राहिली. अनेक गप्पा, अनेक फोटो आणि एक सत्य. राजला मुलींमध्ये रस नव्हता. त्याला एक मुलगा आवडला होता. रमाकांतच्या पायाखालची जमीनच सरकली. त्याला काही काळ समजलेच नाही, पण सत्य उघड झाले आणि आता तो ते सत्य लपवू शकला नाही. दुसऱ्या दिवशी सकाळी रमाकांतने त्याच्या पालकांना सर्व काही सांगण्याचे धाडस केले. तेवढ्यात राज दारात उभा राहिला. त्याचा चेहरा पांढरा पडला होता. त्याचे डोळे थकले होते. जणू काही वर्षानुवर्ष धावपळीने तो थकलेला आहे. तो म्हणाला, हो, हे खरं आहे. मी असा आहे जसं तुम्ही सर्वांनी कधीच कल्पना केली नसेल. तुम्हाला हवे होते म्हणून मी लग्न केलं. मी रियाला कधीही नवऱ्याचं प्रेम देण्याचा प्रयत्नच केला नाही आणि मी कधीही तसे करणार नाही. त्याची आई रडू लागली. वडिलांचा चेहरा रागाने लाल झाला. पण कोणताही वाद न घालता राज म्हणाला, मला या घरात राहायचंच नाही. मला माझे आयुष्य माझ्या पद्धतीने जगायचे आहे. मी जात आहे. थोड्या वेळाने तो त्याची बॅग उचलून पायऱ्यांकडे निघाला. रिया दाराशी उभी राहिली. ती सर्व काही ऐकत होती आणि तिच्या अंतर्गत आशा पूर्णपणे भंग पावली होती. त्या रात्री रिया तिच्या खोलीत एकटीच रडत बसली. लग्नाची 3 वर्ष ती तळमळीने 3 वर्ष वाट पाहत होती. सर्व काही व्यर्थ गेलं. तिला असं वाटलं की ती या नात्यासाठी नाही तर विश्वासघाताची किंमत मोजत आहे. 3 महिन्यांनंतर घर हळूहळू सामान्य झालं, पण रिया अजूनही आतून रिकामीच होती. रमाकांतने तिची काळजी घेतली, प्रश्न विचारले, तिच्या शेजारी बसला, पण त्याने कधीही मर्यादा ओलांडली नाही. एका संध्याकाळी रिया पूजा खोलीतून परतत होती. मग रमाकांत हळूच म्हणाला, वहिनी, मी तुम्हाला काही सांगू का? रियाने त्याच्याकडे पाहिले आणि रमाकांतने मोठ्या धाडसाने म्हटले, मी तुम्हाला वर्षानुवर्ष काहीतरी सांगू इच्छित होतो, पण नंतर तुम्ही माझी वहिनी झालात म्हणून मी स्वतःला गप्प केलं. रियाला त्याचं बोलणं ऐकून धक्का बसला. तिचे हृदय थांबले. रमाकांतने आपली नजर खाली केली आणि म्हणाला, मी तुम्हाला पहिल्यांदाच एका लग्नात पाहिलं होतं आणि तेव्हाच तुम्ही माझे हृदय जिंकले होते. पण मला माहीत होतं की मला कोणतेही अधिकार नाहीत, आजही नाहीत, जोपर्यंत तुम्हाला ते हवे नाही. तो एक पाऊल मागे हटला. जणू काही त्याच्या स्वतःच्या शब्दांनी तो घाबरला. मग गुदमरलेल्या आवाजात तो म्हणाला, मी तुम्हाला फक्त विचारू इच्छितो की तुम्ही मला ते प्रेम देण्याचा अधिकार द्याल का ज्याला तुम्ही खरोखर पात्र आहात? मी वचन देतो, मी तुम्हाला कधीही एकटं रडू देणार नाही. रियाचे डोळे अश्रूंनी भरले. हा दुर्दैवी क्षण एखाद्या चमत्कारासारखा होता. वेदना, अपमान आणि तुटलेल्या स्वप्नांवर मात करून ती पहिल्यांदाच प्रेमाची उबदारता अनुभवत होती. ती काहीच बोलली नाही. तिने फक्त तिचे डोके थोडेसे वाकवले आणि रमाकांतला समजले. काही आठवड्यातच सगळं काही बदलू लागलं. रिया आणि रमाकांतचं नातं घाईघाईत विकसित झालं नाही. हळूहळू आणि समजूतदारपणे एकमेकांच्या वेदनांना सांत्वन देत. मग एके दिवशी रमाकांत म्हणाला,
आता आपण ही गोष्ट घरच्यांना स्पष्टपणे सांगूया. मला ते लपवून जगायचं नाही. रियाचे हृदय धडधडत होते, पण तिने धाडस एकवटले आणि मान हलवली. त्या रात्री रमाकांत शांत आवाजात म्हणाला, आई बाबा, मला रियाशीच लग्न करायचं आहे आणि हा निर्णय कोणत्याही जबरदस्तीने घेतलेला नाही आहे. मला ती माझ्या मनातून हवी आहे. खोलीत क्षणभर पूर्णपणे शांतता पसरली. रियाने घाबरून डोळे वर केले. आई तिच्याकडे पाहत होती. ती म्हणाली, बेटा, आपण या घराच्या सुनेला खूप काही दुःख दिले आहे. जर तिला आता खरं सुख मिळत असेल तर आपण तिला का थांबवू? वडिलांनी एक दीर्घ श्वास घेतला आणि ते म्हणाले, जे व्हायचे होते ते झाले. आता आपण दोघेही तुमच्यासोबतच आहोत. रियाचे डोळे अश्रूंनी भरले. पहिल्यांदाच तिला वाटले की हे घर तिचेही आहे. काही महिन्यानंतर तिने राजला घटस्फोट दिला आणि त्यांचे लग्न कुटुंब आणि काही जवळच्या नातेवाईकांच्या उपस्थितीतच झाले. वर्षानुवर्ष रियाच्या चेहऱ्यावर शांतीच होती. रमाकांतने तिचा हात धरला आणि तो म्हणाला, तुझ्या आयुष्यात आता दुःख राहणारच नाही. मी हे माझे वचन नाही तर माझे कर्तव्य मानतो. रियाच्या नजरा खाली होत्या. वर्षानुवर्षाच्या वेदना शांत हास्यांमध्ये बदलत होत्या. राजही लग्नाला आला होता, हुशार, शांत आणि आता त्याच्या खऱ्या ओळखीत स्वातंत्र्याने. तो रियाच्या समोर उभा राहिला आणि तिला म्हणाला, मी तुझी माफी मागण्यास पात्र नाही, पण मला आनंद आहे की तू एकटी नाहीस आणि रमाकांतचे हृदय शुद्ध आहे. तो तुझी काळजी घेईल. रियाने फक्त नम्रतेने डोके टेकवले. राज हसला आणि बाजूला उभा राहिला. आता तो त्याच्या नवीन जगात, त्याच्या निवडी, त्याचे सत्य आणि त्याचे स्वातंत्र्यामध्ये मग्न होता. त्याचे कुटुंब त्याला सोडत नव्हते. अधूनमधून तो सर्वांची चौकशी करत असे, पण आता त्याला स्वतःचा मार्ग, स्वतःचे जीवन मिळाले. काही महिन्यांनंतर रमाकांत आणि रियाचे जग फुलले. रियाच्या कुशीत एक लहान बाळ होतं आणि तिच्या डोळ्यात तीच चमक होती जी विश्वासघाताने एकेकाळी विझली होती. तीच चमक आज खऱ्या प्रेमाने पुन्हा जागृत झाली आहे. अंगणात हास्याचे आवाज येत होते आणि यावेळी रिया खरोखरच घरीच होती. तर मित्रांनो, तुम्हाला ही कथा आवडली असेल तर कृपया कमेंट करा आणि नवीन कथांसाठी मराठी कथांचा संग्रह या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया एका नवीन कथेसह. तोपर्यंत धन्यवाद.